काही वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टापुढे एक प्रश्न उभा राहिला होता. मतदानाचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे की घटनात्मक हक्क? त्याचं कारण म्हणजे कोणत्याही लोकशाही देशात मतदानाचा अधिकार सर्वात पवित्र अधिकार मानला जातो. यावर सुप्रीम कोर्टानं मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून घटनात्मक हक्क असल्याचं म्हटलं होतं. आता हाच प्रश्न पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टासमोर उभं राहण्याची चिन्ह आहेत. आता याला कारण ठरलंय निवडणूक आयोगाचा एक आदेश. 24 जून 2025 रोजी निवडणूक आयोगानं एक आदेश जारी करून बिहारमध्ये मतदार यादीचं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केलं जाणार असल्याचं म्हटलंय. आता याचा अर्थ असा की बिहारमध्ये मतदानासाठी पात्र सर्वांना नव्यानं पुन्हा एकदा मतदार यादीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधी मतदार यादीतील चुका दुरुस्त करून अचूक मतदार यादी तयार करण्याच्या दृष्टीनं हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. पण निवडणूक आयोगाचा हा निर्णय अनेकांना पटलेला नाहीये. यामध्ये इंडिया गठबंधनमधील पक्ष आघाडीवर आहेत. त्यांच्यानुसार निवडणूक आयोग एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी हे SIR सर्वेक्षण करत आहे. या विरोधात इंडिया आघाडीनं 9 जुलै रोजी मोर्चा देखील काढला होता. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, कम्युनिस्ट पक्ष यासह इंडिया आघाडीतील पक्षांचा समावेश होता. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या आडून निवडणूक आयोग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राप्रमाणेच गडबड करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. पण या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संदर्भात निवडणूक आयोगाचा आदेश नक्की काय सांगतो? विरोधकांचा नक्की आक्षेप काय? या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? या सर्व प्रकरणी सुप्रीम कोर्टाचं नक्की म्हणणं काय? आणि खरंच अशा प्रकारच्या सर्वेक्षणाची काही गरज आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या माध्यमातून सरकार NRC लागू करू पाहते का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. सर्वात आधी निवडणूक आयोगाचा बिहार संदर्भातील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा आदेश नक्की काय होता तो समजून घेऊयात. 24 जूनच्या आपल्या आदेशात वाढलेलं शहरीकरण, वारंवार होणारं स्थलांतर, पात्र नवीन मतदारांची नावं जोडणं, मृतांची नावं कमी करणं आणि परदेशी बेकायदेशीर स्थलांतरितांची नावं समाविष्ट करणं यासारख्या विविध कारणांमुळे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हाती घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये निवडणूक आयोगाचे बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात BLO पडताळणीसाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. आत्तापर्यंत जवळपास 1 लाख BLO या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेत. निवडणूक आयोगानं या सर्वेक्षणात राजकीय पक्षांच्या सहभागाची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यानुसार राजकीय पक्षांनी 1,55,000 पेक्षा जास्त बूथ लेव्हल एजंट अर्थात BLA नियुक्त केलेत. याआधी 2003 साली बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पार पडलंय. त्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावं आहेत अशा कोणत्याही मतदाराला सध्याच्या सर्वेक्षणाअंतर्गत कागदपत्र जमा करण्याची गरज नाहीये. पण ज्यांची नावं या 2003च्या मतदार यादीमध्ये नसतील त्यांना 11 प्रकारच्या कागदपत्रांपैकी कोणतंही एक कागदपत्र सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामध्ये जन्माचा दाखला, 10वीचं प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी प्रमाणपत्र, वन अधिकारपत्र, जात प्रमाणपत्र अशी कागदपत्र पुरावा म्हणून जोडली जाऊ शकतात असं निवडणूक आयोगानं जाहीर केलंय. आता निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये जवळपास 8 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 5 कोटी मतदारांचं नाव 2003च्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजननुसार तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये आहे. म्हणजे जवळपास 60% मतदारांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर करण्याची गरज नाहीये. फक्त 2003च्या मतदार यादीतील क्रमांक त्यांच्या ओळखीसाठी पुरावा म्हणून गृहीत धरला जाणार आहे. निवडणूक आयोगानं 24 जूनपासून जवळपास 7,90,00,000 इन्युमरेशन फॉर्म्स मतदारांना वाटलेत. त्यापैकी 9 जुलैपर्यंत जवळपास 57% म्हणजे 4,54,00,000 फॉर्म निवडणूक आयोगाकडे जमा देखील करण्यात आलेत. हे सर्वेक्षण अजून 25 जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळं 25 जुलैच्या आधी आम्ही सर्व नागरिकांचं सर्वेक्षण पूर्ण करू आणि त्यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेऊ असा विश्वास निवडणूक आयोगानं व्यक्त केलाय. पण मग एवढं सगळं सुरळीत चाललेलं असताना विरोधक आणि काही समाजसेवी संस्था या सर्वेक्षणाला विरोध का करतायत? तर विरोधकांचा मुख्य आक्षेप आहे तो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या वेळेवर आणि त्यांच्या पद्धतीवर. बिहारमधील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असं असताना निवडणूक आयोगाला सर्वेक्षण आत्ताच करण्याची गरज का वाटली असा प्रश्न विरोधक विचारतायत. याशिवाय पुरावा म्हणून जी कागदपत्र मतदारांना सादर करण्यासाठी सांगण्यात आली आहेत त्यावरतीही विरोधकांनी आक्षेप घेतलाय. ज्यांचं नाव 2003च्या मतदार यादीमध्ये नाहीये आणि ज्यांचा जन्म 1 जुलै 1987 आधी झालेला आहे त्या सर्वांना जन्माचा दाखला सादर करावा लागणार आहे. विविध आकडेवारीनुसार बिहारमध्ये फक्त 3% लोकांकडे जन्माचा दाखला आहे. फक्त 2.4% लोकांकडे पासपोर्ट आहे. 5% पेक्षा कमी लोकांकडे सरकारी नोकरीचं ओळखपत्र आहे. 16% लोकांकडे 10वीचं प्रमाणपत्र आहे. त्यामुळे निवडणूक आयोग मागत असलेली कागदपत्र मिळवणं गरीब आणि स्थलांतरित नागरिकांसाठी अत्यंत कठीण आहे.
विशेषतः 1987 पूर्वी जन्मलेल्या लोकांसाठी जन्माचा दाखला मिळवणं आव्हानात्मक आहे. अनेक वंचित लोकांकडे आधार कार्ड हेच एकमेव ओळखपत्र आहे, परंतु ते स्वीकारलं जात नाही असा विरोधकांचा आक्षेप आहे. ही प्रक्रिया श्रीमंत आणि गरीब, उच्च जातीय आणि दलित, हिंदू आणि मुस्लिम यांच्यासाठी समानतेनं लागू होईल का, याबद्दल देखील चिंता व्यक्त केली जाते. गरीब आणि विशेषतः बिहारमधील गरीब मुस्लिम या व्यक्तींना आपलं नागरिकत्व सिद्ध करणं कठीण होऊ शकतं असा विरोधकांचं म्हणणं आहे. जर मतदानाचा अधिकार सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून राहिला तर तो देश लोकशाही देश राहणार नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे 8 विरोधी पक्षांसह असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ADR, योगेंद्र यादव, मनोज झा, महुआ मोइत्रा, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संघटनांनी सुप्रीम कोर्टात या सर्वेक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नक्की काय भूमिका घेतली आहे, तर या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं 2 वेळा सुनावणी घेतली आहे. निवडणूक आयोगाचं सर्वेक्षण मनमानी किंवा असंविधानिक आहे का, तसंच हे सर्वेक्षण अनुच्छेद 14, 19 आणि 21 या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतं का, हे सुप्रीम कोर्ट पडताळून पाहणार आहे. या प्रक्रियेत ड्यू प्रोसेस आणि नैसर्गिक न्याय तत्वाचं उल्लंघन होतंय का, विशेषतः मतदार वगळण्याबाबत आणि SIRची कालमर्यादा व्यावहारिक आहे का, या मुद्द्यांवर देखील न्यायालय विचार करेल. घटनेचे अनुच्छेद 324, 326, लोकप्रतिनिधित्व कायदा 1950चे कलम 26 आणि 21 व कलम 21चे उपकलम 3 नुसार निवडणूक आयोगाला अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाला स्थगिती देण्यास नकार दिलाय. 10 जुलै रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला आधार कार्ड, रेशन कार्ड हेही पुरावा म्हणून गृहीत धरण्याची सूचना केली आहे. पण निवडणूक आयोगानं ही स्पष्ट भूमिका घेतली आहे की आधार हे फक्त ओळखपत्र असून नागरिकत्वाचा पुरावा नाही. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 28 जुलै रोजी पार पडणार आहे. त्याआधी म्हणजे 25 जुलै रोजी सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर किती पात्र मतदार गाळले जातील याचा अंदाज येईल. त्यामुळे या प्रकरणात अजून भरपूर घडामोडी घडणार आहेत असं दिसतंय. आता हे सगळे आक्षेप असले तरी विरोधकांचा सर्वात मोठा आक्षेप आहे की या सर्वेक्षणाच्या आडून सरकार NRC अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन लागू करण्याचा प्रयत्न करते. कारण मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा मागितला जातोय. विरोधकांना भीती आहे की आता हे सर्वेक्षण फक्त बिहारपुरतं मर्यादित असलं तरी त्याचे लोण पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश आणि हळूहळू संपूर्ण देशभर पसरेल. पश्चिम बंगालमध्ये देखील असे सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे. यातून पुन्हा एकदा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद उभा राहू शकतो आणि याचा फायदा पुन्हा एकदा भाजपला होईल अशी भीती विरोधकांना वाटतेय. देशभरात जातीय जनगणनेचे रान उठवून देशाचे राजकारण धर्मापासून दूर जातीकडे नेण्याचा जो विरोधी पक्षांचा डाव होता तो हाणून पाडण्यासाठी असे सर्वेक्षण फायद्याचे ठरू शकते असा भाजपचा विचार असू शकतो. त्यामुळे हे प्रकरण अजूनच चिघळत जाणार आहे हे नक्की आहे. याचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला द पॉलिटिक्सवर देणारच आहोत. त्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.